हाय विद्यार्थी मित्रांनो, रुद्रांश इजी व्होकॅब्युलरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक नवीन शब्द शिकणार आहोत. आजचा आपला कीवर्ड आहे साईड. CIDE. साईड हा आपला कीवर्ड आहे आणि तो सफिक्स म्हणून लागलेला आहे. सफिक्स म्हणजे नंतर लागलेला आणि प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी लागलेला. आणि या शब्दापासून साईड या शब्दापासून आज आपण एकूण 9 शब्द पाहणार आहोत. त्या 9 शब्द खूप अतिशय महत्त्वाचे शब्द असून ते तुम्ही नंतर प्रॅक्टिस करायची आहे त्या शब्दांची. इथं पहिला आपला कीवर्ड लिहिलेला आहे मी इथं काय CIDE. साईड म्हणजे किलर म्हणजे मारणारा किंवा ऑर ॲक्टिंग ऑफ किलिंग म्हणजे मारण्याची कृती करणारा. किलर म्हणजे ठार मारणे बरं का. किलर म्हणजे ठार मारणारा किंवा तशी ठार मारण्याची कृती करणारा. किलर या साईडचा अर्थ सफिक्स म्हणून लागलेला आहे इथे आणि ह्या साईडचा अर्थ आहे किलर किंवा ॲक्ट ऑफ किलिंग म्हणजे एखाद्याला ठार मारण्याची कृती करणाऱ्याला साईड हा शब्द वापरला जातो. तर पहिला शब्द आहे इथे होमिसाईड. पहिला शब्द कोणता आहे आपला होमिसाईड. हे शब्द जरी मी वेगवेगळा लिहिला असला तर हा एकच शब्द आहे. लिहित असताना तुम्ही एकच शब्द लिहायचा आहे, स्पेस देऊन लिहू नका. म्हणजे हे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी आणि सोपं करून सांगण्यासाठी हे शब्द लिहित आहे. या आधीचे सुद्धा व्हिडिओ तसेच आहेत. एकच शब्द आहे तो, दोन्ही मिळून हे एकच शब्द आहे, परंतु मी इथं समजण्यासाठी म्हणून याची फोड करून सांगत आहे. होमिसाईड याचा अर्थ होतो मनुष्यवध. म्हणजे एखाद्याचा खून झालेला असेल तर त्याला होमिसाईड असे म्हणतात. ॲक्ट ऑफ किलिंग अ ह्युमन बीइंग, त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात ॲक्ट ऑफ किलिंग अ ह्युमन बीइंग म्हणजे मनुष्याचे अस्तित्व. ह्युमन बीइंग म्हणजे काय, मनुष्याचे अस्तित्व. मनुष्याच्या अस्तित्वालाच काय करणे, ठार मारून टाकणे म्हणजेच काय, माणसाला मारणे. म्हणजे त्याला काय म्हणायचं, होमिसाईड हा शब्द वापरायचा तिथं. काय वापरायचं, होमिसाईड. आपण आता पहिला कोणता शब्द पाहिला आहे तो होमिसाईड म्हणजे काय, मनुष्यवध, मनुष्याची हत्या करणे. ॲक्ट ऑफ किलिंग अ ह्युमन बीइंग म्हणजे एखाद्या माणसाला ठार मारण्याची जी कृती असते त्याला होमिसाईड असे म्हणतात. दुसरा शब्द आहे सोरोरीसाईड. दुसरा शब्द कोणता आहे आता, सोरोरीसाईड म्हणजे ज्याने कोणी बहिणीची हत्या केली असेल तर त्याला काय म्हणायचं, सोरोरीसाईड म्हणायचं. सोरोरीसाईड म्हणजे काय, द मर्डर ऑफ वन्स सिस्टर म्हणजे स्वतःच्या बहिणीची ज्याने हत्या केली त्याला काय म्हणतात, सोरोरीसाईड. काय म्हणायचं त्याला, सोरोरीसाईड. हे पहा इथं लिहिलेलं आहे सोरोरीसाईड. म्हणजे एखाद्या कोणीही जर त्याला म्हणजे एखाद्या माणसाने जर आपल्या स्वतःच्या बहिणीची जर हत्या केली असेल तर त्याला काय म्हणायचं, सोरोरीसाईड हा शब्द वापरायचा. कोणता वापरायचा, सोरोरीसाईड. द मर्डर ऑफ वन्स सिस्टर म्हणजे स्वतःच्याच बहिणीचा ज्याने खून केलेला आहे किंवा स्वतःच्याच बहिणीला ज्याने ठार मारलेला आहे त्याला काय वापरायचं आहे, सोरोरीसाईड म्हणजे काय, बहिणीची हत्या करणारा, त्याला काय म्हणायचं, सोरोरीसाईड. नंबर 3ला शब्द आहे मॅरिटीसाईड. नंबर 3ला शब्द कोणता आहे, मेरिटीसाईड. म्हणजे याचा अर्थ होतो पतिहत्या. ह्याचा काय अर्थ होतो, पतिहत्या. द मर्डर ऑफ वन्स हजबंड, ज्या कुणी स्वतःच्या नवऱ्याचा ज्यांनी खून केलेला आहे त्याला काय म्हणायचं, मॅरिटीसाईड. त्याला काय म्हणायचं, मॅरिटीसाईड. ज्या बाईने आपल्या स्वतःच्या तर पतिहत्या बरोबर आहे. ज्या बाईने आपल्या स्वतःच्या पतीची हत्या केली असेल तर त्याला काय म्हणायचं, मॅरिटीसाईड. काय शब्द वापरायचं, मॅरिटीसाईड. द मर्डर ऑफ वन्स हजबंड, काय म्हणायचं त्याला, द मर्डर ऑफ वन्स हजबंड. द मर्डरर्स ऑफ वन्स हजबंड म्हणजे काय, मॅरिटीसाईड. द मर्डर ऑफ वन्स हजबंड म्हणजे स्वतःच्याच पतीची जिने हत्या केली आहे त्याला काय म्हणायचं, मॅरिटीसाईड. नंबर 4था शब्द आहे आपला इक्सोरीसाईड. नंतर 4था शब्द कोणता आहे, इक्सोरीसाईड. आता हे पतीची हत्याला काय म्हणायचं, मॅरिटीसाईड. इक्सोरीसाईड कशाला म्हणायचं, तर पत्नी हत्या. ज्या माणसाने आपल्या स्वतःच्या पत्नीची हत्या केली आहे त्याला काय म्हणायचं, इक्सोरीसाईड हा शब्द वापरला जातो. काय वापरला जातो, इक्सोरीसाईड.
द मर्डर ऑफ वन्स वाईफ. ज्या माणसाने आपल्या स्वतःच्या बायकोचा खून केलेला आहे किंवा स्वतःच्या बायकोला ठार मारलेला आहे त्याला म्हणायचं युक्सोरीसाईड. काय शब्द आहे त्याला? युक्सोरीसाईड. UXORICID. काय? युक्सोरीसाईड. युक्सोरीसाईड म्हणजे काय? पत्नीची हत्या केलेल्या व्यक्तीला युक्सोरीसाईड असे म्हणतात. नंतर काय? मॅट्रिसाईड. नंतर कोणता शब्द आलेला आहे इथं? मॅट्रिसाईड. MATRICIDE. मॅट्रिसाईड म्हणजे काय? मात्रहत्या. मात्रहत्या म्हणजे स्वतःच्या आईची ज्याने हत्या केलेली आहे, स्वतःच्या आईची हत्या केलेल्या याला काय म्हणायचं? मॅट्रिसाईड. मॅट्रिसाईड म्हणजे काय? द मर्डर ऑफ वन्स मदर. म्हणजे स्वतःच्या आईची ज्याने हत्या केली त्याला काय म्हणायचं? मॅट्रिसाईड. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? मॅट्रिसाईड. आता इथं बघा मॅरिटिसाईड आहे बरं का. पती हत्या जी आहे, मॅरेज आर आलेला आहे इथं आणि इथं मॅट्री आलेलं आहे. म्हणजे मदरच्या ठिकाणी MT आधी असतं आणि इथं मॅरेजच्या ठिकाणी आर असतं. म्हणजे इथं पती हत्या आहे हे असं लक्षात ठेवायचं म्हणून तुम्हाला एक क्लू देत आहे मी. मॅरिटिसाईडला पती हत्या आणि मॅट्रिसाईडला काय? मातृहत्या. लक्षात आलं तुमच्या? हे पाच शब्द पहा आता, लक्षात आले असतील तुमच्या. नंतर 6वा शब्द आहे आपला पॅट्रिसाईड. नंतर आता इथं बघा मॅट्री आणि पॅट्री हे 2 शब्द लक्षात घ्या तुम्ही. मॅट्री म्हणजे ज्याने मातृहत्या केली आहे त्याला काय म्हणायचं? द मर्डर ऑफ वन्स मदर. मॅट्रिसाईड म्हणायचं. आणि पॅट्रिसाईड कशाला म्हणायचं? ज्याने आपल्या स्वतःच्या पित्याची हत्या केली आहे, आपल्या वडिलाची हत्या केली आहे त्याला काय म्हणायचं? पॅट्रिसाईड म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? पॅट्रिसाईड. द मर्डर ऑफ वन्स फादरला काय म्हणायचं? पॅट्रिसाईड. पॅट्रिसाईड हा शब्द वापरायचा. आणि द मर्डर ऑफ वन्स मदरला काय वापरायचं? मॅट्रिसाईड. मॅट्री आणि पॅट्री हे 2 लक्षात ठेवा. मॅट्रिसाईड म्हणजे काय? मातृहत्या. आणि पॅट्रिसाईड म्हणजे काय? पितृहत्या. द मर्डर ऑफ वन्स फादरला काय म्हणायचं? काय? पितृहत्या म्हणजे काय? पॅट्रिसाईड. नंतर आहे इन्फॅक्टिसाईड. नंतर 7वा शब्द आपला कोणता आहे? इन्फॅक्टिसाईड. इन्फॅक्टिसाईडला शिशुहत्या असे म्हणतात. अ किलर ऑफ अँड इन्फॅक्ट म्हणजे काय? लहान अर्भकाला इन्फॅक्ट असं म्हणतात. लहान अर्भकाला म्हणतात इन्फॅक्टिसाईडला म्हणजे काय? शिशु हत्या करणारा, जे अगदी लहान बाळाला ज्यानं कोणी मारलेलं आहे त्याला काय म्हणायचं? इन्फॅक्टिसाईड. किलर ऑफ अँड इन्फॅक्ट. लक्षात आलं का तुमच्या? हे इन्फॅक्टिसाईड म्हणजे शिशु हत्यारा किंवा शिशु हत्या, ज्याने कुणी लहान बाळाला मारलेलं आहे त्याला काय म्हणायचं? शिशु हत्या म्हणायचं. नंतर 8वा शब्द आहे आपला जेनोसाईड. जेनोसाईड हे वंश हत्यारा, नरसंहार असं म्हणतात त्याला. जेनोसाईड म्हणजे वंश हत्या किंवा नरसंहार. द मर्डर ऑफ पर्टिक्युलर रेसचा अर्थ आहे धर्म किंवा एखादी वंश, एखाद्या वंशाचे लोक. समजा आपण इथं जर म्हणलो आपण रेस, RACEचा अर्थ सांगतोय तुम्हाला. रेस म्हणजे वंश किंवा धर्म. आता हे इथं जर सांगायचं झालं तर एखादी, आता काश्मीरी पंडित होते. काश्मीरी पंडित हे एका वंशाचे हे होते. आता जे कोणता तरी पिक्चर निघाला आता काश्मीर फाईल म्हणून, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर काय? नरसंहार दाखवलेला आहे. जिनोसाईड म्हणजे एखाद्या धर्माच्या किंवा एखाद्या वंशाच्या लोकांना टार्गेट करून जेव्हा त्यांची हत्या केली जाते त्याला म्हणायचं जेनोसाईड. काय म्हणायचं त्याला? जेनोसाईड. म्हणजे काय? वंश हत्या किंवा काय? नरसंहार असा शब्द आहे त्याला. जेनोसाईड म्हणतात त्याला. द मर्डर ऑफ पर्टिक्युलर रेस म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे काय? एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करून ठार मारणे त्याला काय म्हणायचं? जेनोसाईड. आणि नंतर काय म्हणायचं? इथं आहे फॅट्रिसाईड. काय इथं? फॅट्रिसाईड म्हणजे काय? बंधुहत्या. म्हणजे द मर्डर ऑफ वन्स, फक्त इथं काय लावायचं आहे? ब्रदर, BROTHER. इथं आहे बघा, द मर्डर ऑफ वन्स, फक्त इथं फादरच्या ठिकाणी काय लागलं? ब्रदर लागलं. ब्रदर म्हणजे बंधू. म्हणजे फॅट्रिसाईडचा अर्थ काय होतो? की बंधुहत्या होतो. म्हणजे ज्या कुणी माणसाने आपल्या स्वतःच्याच भावाचा खून केलेला आहे त्याला म्हणायचं फॅट्रिसाईड. तुम्हाला लक्षात आले असतील हे शब्द. एक वेळा आणखी तुम्हाला सांगतो. हे शब्द थोडेसे आजचे जे शब्द आहेत ते
थोडे हे झालेले आहेत, म्हणजे निगेटिव्ह शब्द आहेत. होमिसाईड म्हणजे मनुष्यवध, सोरोरिसाईड बहिणीची हत्या केलेला, मॅरिटिसाईड पती हत्या केलेली, युक्सोरिसाईड पत्नी हत्या केलेले, मॅट्रिसाईड मातृहत्या केलेलं. पण नाईलाज आहे त्याला, आपण काही करू शकत नाही. फक्त तुम्हाला हे समजण्यासाठी आणि हे करण्यासाठी हे पोलीस प्रशासनातील आहेत म्हणण्यालाही काय, म्हणजे पोलीस प्रशासनातील शब्द आहेत हे. म्हणजे होमिसाईड मनुष्यवध, सोरोरिसाईड बहिणीची हत्या करणारा, म्हणजे बहिणीची हत्या सोरोरिसाईड असतं. मॅट्रिसाईड म्हणलं की काय पती हत्या, युक्सोरिसाईड म्हणजे काय पत्नी हत्या, मॅट्रिसाईड म्हणजे काय मातृहत्या, पॅट्रिसाईड म्हणजे काय पितृहत्या, इन्फेक्टिसाईड म्हणजे काय शिशुहत्या, जेनोसाईड म्हणजे काय वंशसंहार नरसंहार, आणि नंतर काय फॅट्रिसाईड म्हणजे काय बंधुहत्या. हे तुम्हाला शब्द लक्षात आले असतील. हे पहा, हे आपण जे तुम्हाला मी शब्द देत आहे हे फक्त आणि फक्त हे आपला तुमची क्वांटिटी म्हणजे शब्दसाठा तुमचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आपला. आणि तुम्ही जर हे चांगल्या पद्धतीने करत असाल तर तुम्ही निश्चितपणे तुमचा शब्दसाठा वाढणार आहे. परंतु हा फक्त हे क्वांटिटी आहे. तुम्हाला क्वालिटी स्वतः निर्माण करायची आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्ही काय करायचं आहे जीवनामध्ये हे तुम्हाला स्वतःला ठरवायचे आहे. आणि जे काही ठरवाल तुम्ही ते आपल्या चांगल्या पद्धतीनं, आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आहे. कुठं पण जायचं असेल तुम्हाला तर शिक्षणामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे तो माणूस कुठेही जातो. म्हणजे कुठेही म्हणजे जे माणसं अंगाने मेहनत करतात ते माणसं जाग्यावरच असतात. एक जास्तीत जास्त त्याला 500 ते 1000 रुपये दररोजचे मिळत असतील. पण जे माणसं डोक्यानं काम करत असतात त्यांना खूप पैसा मिळत असतो. आणि त्यांची लाईफसुद्धा वेगळी असते. त्यांना प्रत्येक समाजामध्ये त्याची किंमत होत असते. म्हणून तुम्ही हे शब्द तर पाठ कराच तुम्ही. म्हणजे शब्द हे तुम्हाला सोप्यात सोपं करून सांगण्यात येत आहे. शब्द चांगले पहा, चांगले हे करा, पण स्वतःची क्वालिटी आहे क्वालिटी ते स्वतः वाढवा. शिक्षण जे आपण घेतो आहे ते त्यामध्ये समाज उपयोगी कसं कार्य घडेल याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काय कार्य करता येतील हे पहा. आणि हे जर आमचा एक लहानसा जो प्रयत्न आहे, जर तुमचा शब्दसाठा आमच्याकडून थोडासा जरी वाढत असेल, तुम्हाला सोप्यात सोपं असं जर वाटत असेल, थोडं जरी सोपं वाटत असेल, तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आता आणखी एक वेळा मी याचे एक थोडक्यात रिव्हिजन घेतो. फास्ट पहा. होमिसाईड म्हणजे काय मनुष्यवध. सोरोरिसाईड म्हणजे काय बहिणीची हत्या केलेला. नंतर काय मॅरिटिसाईड पती हत्या. नंतर काय युक्सोरिसाईड पत्नी हत्या. युक्सोरिसाईड म्हणजे काय पत्नी हत्या. मॅट्रिसाईड म्हणजे काय मातृहत्या. पॅट्रिसाईड म्हणजे काय पितृहत्या. इन्फॅक्टिसाईड म्हणजे काय शिशुहत्या. जेनोसाईड म्हणजे काय वंशसंहार नरसंहार, म्हणजे द मर्डर ऑफ पर्टिक्युलर रेस, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या लोकांची हत्या करणे. आणि फॅट्रिसाईड म्हणजे काय बंधुहत्या. हे तुम्हाला लक्षात आले का शब्द पहा आणखी अतिशय. आणि हे सर्व जे शब्द आहेत ते एकच शब्द आहे. म्हणजे हे फोडून हे तुम्हाला समजण्याकरता शब्द सांगितलेले आहेत. ठीक आहे. धन्यवाद. चांगला अभ्यास करा, चांगले मोठे व्हा. ओके.